पासून राज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्यात आली। मराठी लिहिता बोलता आणि वाचता येणं अनिवार्य करण्यात आले। सरकारनं आम्हाला मराठी शिकवावी, हवं तर फी देऊ, असं या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे। मुंबईतल्या टॅक्सी चालकांनी ही मागणी केल्याचं दिसतंय। दादर टॅक्सी स्टँड इथून प्रतिनिधी जय पवार यांनी टॅक्सी चालकांशी संवाद साधलाय। पाहू। 1 मे पासून टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांचे जर मराठी बोलता आलं नाही तर परवाने रद्द होणार आहे। आपण काल या संदर्भात रिक्षा चालकांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती, मात्र टॅक्सी चालकांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या आलो आहोत दादर या परिसरात। सरजी, 1 तारखेपासून जर आपल्याला मराठी बोलता आलं नाही तर आपला परवाना रद्द होणार आहे, कसं बघता एकंदरीत या निर्णयाकडे? आता कोण नाही शिकलं, अनपढ माणूस आहे, तर आता ते मराठीमध्ये पोरं लोक नवीन ऍडमिशन झाले ना 2002 ला, ते बरोबर मराठी सांगणार। ते गावावरून अभ्यास करून आले तर अनेक टॅक्सी चालक आहेत ना, हे गेली 10 वर्ष 15 वर्षांपासून टॅक्सी रिक्षा चालवतात पण मराठी येत नाही। ते काही शिकलेच नाही ना सर, अभ्यासच नाही त्यांना। आता पहिला आम्हाला टॅक्सीवाल्याला ऍडमिशन करायला पाहिजे क्लासमध्ये। बरं, म्हणजे गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी मराठी शिकवायसाठी क्लासेस घ्यावे अशी तुमची मागणी आहे? आणि जास्त नाही, महिन्यामध्ये 5,000 रुपये महिना दिला तर सर्व येणार। जो पढ़े लिखे नहीं है, रोजगार के लिए यहाँ पे आए हैं, अगर उनको मराठी नहीं आता है तो यहाँ से जाएंगे कहाँ? अगर हम यहाँ मुंबई वाला के यूपी में जाते हैं, जैसे मान लो अयोध्या के दर्शन करने, अगर उनसे बोला जाए तो हमारी भाषा बोल लेंगे, नहीं बोल पाएंगे ना। तो ये गलत हो रहा है, लेकिन ठीक है, कोई बात नहीं, ये सीख लेंगे। आज नहीं तो 1 साल बाद, 6 महीने बाद, 5 महीने बाद सीखेंगे, लेकिन ये गलत हो रहा है। तो फिर अभी क्या करोगे? 1 तारीख के बाद अगर आपको मराठी नहीं आ रहा है तो आपको टैक्सी बंद करना है? फिर अरे बंद करना चाहिए, उसका भी हल होएगा ना, सीखना पड़ेगा ना, उसका भी क्लासेस होएगा ना, क्लासेस लेंगे, बंद काय लिए होएगा। जी मागणी या ठिकाणी टॅक्सी चालकांची आहे की क्लासेस घेऊन त्यांना ते 5,000 रुपये फीस देऊन खरं तर शिकायसाठी तयार आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा राज्य सरकार काय भूमिका घेते का हे पाहणं महत्त्वाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज।